मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेस समर्थकांचं आक्रमक होऊन आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड। नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजनांविरोधात बहुजन समाज आक्रमक। प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात गिरीश महाजनांनी बाबासाहेबांचा उल्लेख केला नव्हता याचा निषेध म्हणून आंदोलन। राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनेत्रा पवारांनी व्हावं यासाठी आपल्यासह आमदारांनी सह्या केलेलं निवेदन दिलं। लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा दावा। केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांना खासदार अरविंद सावंत यांचं पत्र। बारामती विमान अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी मालीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि विमा मिळावा यासाठी अरविंद सावंतांचं पत्र। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याची अनोखी भेट। पाठीवर श्रीकांत शिंदे तर छातीवर एकनाथ शिंदे यांचा टॅटू काढून दिल्या शुभेच्छा। अहिल्यानगरच्या कर्जत नगरपंचायतीनं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे श्रद्धांजली फलक हटवल्यानं शहरात सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांकडून दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून श्रद्धांजली फलक पुन्हा सन्मानपूर्वक लावण्याची मागणी। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या मागणीसाठी भरली विद्यार्थ्यांची शाळा। हिवरखेडा गावात जिल्हा परिषदेत शाळेत केवळ 3च शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन। जळगावच्या एरंडोल तालुक्यात पद्मालय जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती। अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलसाठी जागा मंजूर। अलियाबादमधील 11.5 हेक्टर जागेचा ताबा वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागास प्रदान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं घेतली मुंबई रणजी संघाची भेट। आगामी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याआधी मुंबईच्या खेळाडूंना मार्गदर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।